नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतरिक्ष आणि तंत्रज्ञान स्पेस अँड टेक्नॉलॉजी या विषयावर महत्त्वपूर्ण 10 प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जो काल प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. काल आपण जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न होता, माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत किंवा भागात वसलेले आहे. आणि आपले ऑप्शन होते ऑप्शन ए मेळघाट, ऑप्शन बी माथेरान डोंगर किंवा कोकण सह्याद्री, सी बालाघाट डोंगर आणि डी सातपुडा पर्वत. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी माथेरान डोंगर. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या एका पठारी टेकडीवर वसलेले वाहनमुक्त थंड हवेचे ठिकाण आहे. स्पेस अँड टेक्नॉलॉजी संदर्भातला आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या सूर्य मोहिमेचे नाव काय आहे. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदित्य L1. आदित्य L1 ही इस्रोची सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय मोहीम आहे. हे अवकाशयान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉइंट L1 च्या कक्षेत प्रस्थापित केले आहे. प्रश्न क्रमांक 2, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा जगातील पहिला देश कोणता. आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत ए अमेरिका, बी रशिया, सी चायना आणि डी भारत. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चंद्रयान-3 मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. भारताने दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला आणि चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश बनण्याचा मान मिळवला. प्रश्न क्रमांक 3, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजे इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली. आणि या प्रश्नाचे उत्तर आहेत ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1969, ऑप्शन सी 1975 आणि ऑप्शन डी 1988. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1969. इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. या संस्थेचे मुख्यालय हे बंगळुरू येथे असून डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 4, मानवी इतिहासात पहिल्यांदाच कृष्णविवराचे म्हणजे ब्लॅक होलचे छायाचित्र कोणत्या दुर्बिणीने घेतले त्याचे नाव काय आहे. आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हबल स्पेस टेलिस्कोप, ऑप्शन बी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, ऑप्शन सी इव्हेंट होरायझन टेलिस्कोप आणि ऑप्शन डी सिप्लस टेलिस्कोप. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इव्हेंट होरायझन टेलिस्कोप. 2019मध्ये इव्हेंट होरायझन टेलिस्कोपद्वारे जगातील 8 रेडिओ दुर्बिणीचे जाळे वापरून M87 नावाच्या दीर्घकालिकेतील कृष्णविवराचे पहिले छायाचित्र घेण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 5, भारताचा पहिला उपग्रह कोणता आणि तो कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला. आणि पर्याय आहेत ऑप्शन ए भास्कर 1979, ऑप्शन बी आर्यभट्ट 1975, ऑप्शन सी रोहिणी 1980 आणि ऑप्शन डी इन्सॅट 1A 1982. आणि प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर्यभट्ट 1975. आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता जो 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनच्या म्हणजे आजच्या रशियाच्या मदतीने अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 6, GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ही नेव्हिगेशन प्रणाली कोणत्या देशाची आहे. आणि पर्याय आहेत पर्याय ए रशिया, पर्याय बी चीन, पर्याय सी अमेरिका आणि पर्याय डी भारत. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका या देशाची GPS सिस्टम प्रणाली आहे. GPS ही अमेरिकेच्या सैन्याने विकसित केलेली उपग्रह आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे. भारताची स्वतःची अशी प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली NAVIC-IRNSS नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 7, लाल ग्रह रेड प्लॅनेट म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते. आणि पर्याय आहेत ऑप्शन ए शुक्र, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी गुरु आणि ऑप्शन डी शनी. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी मंगळ ग्रह.
मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लोखंडाच्या ऑक्साईडचे म्हणजे आयर्न ऑक्साईड आपण ज्याला मराठीमध्ये गंज म्हणतो, त्या गंजाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप JWST कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केली? आणि पर्याय आहेत A. इस्रो, B. ESA, C. नासा आणि D. CNSA. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे नासा, ऑप्शन C. जेम्स वेब ही नासा, युरोपियन युनियन एजन्सी म्हणजे ESA आणि कॅनडियन स्पेस एजन्सी म्हणजे CSA यांची संयुक्त मोहीम असून ती डिसेंबर 2021मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. इस्रोच्या कोणत्या रॉकेटला भारतामध्ये वर्क हॉर्स म्हटले जाते? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक A. SLV-3, पर्याय क्रमांक B. PSLV, पर्याय क्रमांक C. GSLV आणि पर्याय क्रमांक D. LVM-3. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B. PSLV. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे इस्रोचे अत्यंत विश्वासू आणि यशस्वी प्रक्षेपक रॉकेट आहे. चंद्रयान-1 आणि मंगळयान यासारख्या अनेक ऐतिहासिक मोहिमा PSLV द्वारेच पार पडल्या आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. अंतराळात जाणारे पहिले मानवनिर्मित आंतरतारकीय म्हणजे इंटरस्टेलर अवकाशयान कोणते? आणि प्रश्नाचे ऑप्शन आहेत. ऑप्शन A. अपोलो 11, ऑप्शन B. वायेजर 1, ऑप्शन C. क्युरिओसिटी रोवर, ऑप्शन D. न्यू होरायझन्स. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B. वायेजर 1. 1977मध्ये नासाने सोडलेले वायेजर 1 हे अवकाशयान 2012मध्ये आपल्या सूर्यमालेची सीमा पार करून आंतरतारकीय म्हणजे अवकाशातील इंटरस्टेलर स्पेसमध्ये प्रवेश करणारे पहिले मानवनिर्मित वाहन ठरले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्पेस अँड टेक्नॉलॉजीच्या आधारावर हे 10 प्रश्न महत्त्वाचे होते. आता पुढील प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे. आणि तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, भारताच्या आगामी पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे? आणि आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक A. गगनयान, पर्याय क्रमांक B. समुद्रयान, पर्याय क्रमांक C. चंद्रयान-4 आणि पर्याय क्रमांक D. दिशा. तर मित्रांनो, स्पेस अँड टेक्नॉलॉजीच्या संदर्भामधील 10 महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आता पुढील प्रश्न हा आपल्यासाठी आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्ही कमेंट्स करून मला सांगायचे आहे. आणि आपल्यासाठीचा आजचा प्रश्न आहे, भारताच्या आगामी पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत. A. गगनयान, B. समुद्रयान, C. चंद्रयान-4 आणि D. दिशा. या प्रश्नाचे जे काही अचूक उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे. उद्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे आणि त्याचे स्पष्टीकरण काय असेल हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. असेच नवनवीन जनरल नॉलेजच्या संदर्भातील प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.